ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. नीरज नागरे, मी दिनांक 26 रोजी माझ्या युवा सेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पदाचा राजीनामा देऊन ठाणे येथे एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच माझ्या समेत सर्व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव रंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या उपस्थितीत एकनाथभाई शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे प्रवेश झालेला आहे. तसेच एकनाथभाई शिंदे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन शब्द दिलेला आहे की मी कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार आहे. तसेच यापुढे आम्ही प्रत्येक गावात शाखा व शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहणार आहोत. तसेच ज्या नेवासा तालुक्यात शिवसेना आणि नेवासा हे जे घनिष्ठ नातं आहे हे पुढं कायम चालू ठेवून शिवसेना नेवासा तालुक्यात पुढे कसा भगवा झेंडा फडकवता येईल याचा विचार करणार आहोत. तसेच नेवासा तालुक्यासह शिर्डी लोकसभा पूर्ण मतदारसंघात शिवसेनेची कशी पकड राहील यावर आम्ही भर देणार आहोत. यापुढे शाखा कार्यकर्ते यांना जोडून नव्या जोमाने कामाला लागणार आहोत. तसेच एकनाथभाई शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. नेमकं तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पक्षाचा राजीनामा का बरं दिलाय? मध्यंतरी नेवासा नगरपंचायतीची निवडणूक झाली. नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही 17च्या 17 उमेदवारासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची देखील तयारी केली होती आणि कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी का असे होते का आपल्याला तिकीट मिळेल, त्या माध्यमातून आपल्याला संधी मिळेल. परंतु आम्ही ज्यावेळेस मुंबई येथे गेलो त्यावेळेस आम्हाला सांगितलं का नेवासा ते AB फॉर्म दिले जाणार नाही. मग आम्ही म्हटलं का, तर त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांनी सांगितलं का AB फॉर्म द्यायचे नाही. आम्ही उद्धव साहेब आदित्य साहेब यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, तिथे भेट देखील होऊ शकली नाही. मग त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर मोठं म्हणजे अपयश या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आलेलं आहे. मग त्यानंतर ते झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची आम्ही बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर देखील आम्हाला आशा होती का आज उद्या पक्षकार्या आमची दखल घेईल का आम्ही इतकं जे काम केलेलं आहे त्याबाबत आम्हाला विचारणा होईल का तुम्ही या, आपण चर्चा करू, बसू. पण 7 महिन्यानंतर देखील आमच्याकडे कोणी आलं नाही. 7 महिने झाल्यानंतर कोणी आलं नाही मुळं मग आम्ही विचार केला तर काहीतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. मागच्या महिन्यातच आपले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यावेळेस देखील त्यांनी आम्हाला विचारणा केली, पण आम्ही सांगितलं का आम्हाला पदाधिकाऱ्यांची व आमच्या कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागेल कारण आम्ही एकटे कुणी निर्णय घेऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली, विठ्ठलराव रंगे यांची भेट घेतली, प्रभाकर ससे यांची शिंदे यांची देखील भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण मिळून मिसळून काम करू, आपण सगळे जुने नवे शिवसैनिक सगळ्यांचा मेळ घालू, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. त्यांनी देखील शब्द दिले. त्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन शिंदे सेनेत प्रवेश केला. आता तालुक्यात काही बोटावर मोजणे इतकेच 1 ते 2 पदाधिकारी राहिलेले आहेत व आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्वांनी जर राजीनामे दिल्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेत व युवा सेनेत 2 ते 3 पदाधिकारी फक्त शिल्लक राहिलेले आहेत व यानंतर आम्ही मोठ्या जोमाने काम करून तालुक्यावर भगवा फडकावणारच आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा राजीनामा देताना आम्ही सर्वांनी विचारविनिमय करून राजीनामे दिलेले आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, युवा सेना शहर प्रमुख, युवा सेना उपतालुका प्रमुख म्हणजे या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमच्यासोबत राजीनामे दिले आहेत. आम्ही कुणावरही जबरदस्ती केलेली नाही. सर्व कार्यकर्त्यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आणि मी सरासरी 12 वर्ष म्हणजे एक तपापासून पदावर आहे. इतकं कार्य करून देखील पक्ष संघटनेने माझी दखल घेतलेली नाही. तसेच मागे झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्ही फक्त पक्षाने AB फॉर्म दिले. आम्ही स्वतः उमेदवार तयार केले व ज्या ठिकाणी उमेदवार नाही त्या ठिकाणी आमच्या जवळच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन निर्णायक मतं घेतलेले आहेत. तरी देखील पक्ष संघटनेने आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. म्हणून आम्ही सर्वांनी राजीनामे दिलेले आहेत व तसेच
यापुढे आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्यासोबत काम करणार आहोत व आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंबई ठाणे येथे एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना म्हणजे धनुष्यबाण शिंदे गटात प्रवेश केलेला आहे.